श्री स्वामी समर्थ. जय शिवराय मित्रांनो. बरं, मुख्यमंत्री सहायता निधी आणि पंतप्रधान सहायता निधी यांच्याकडून मला एकूण किती लाख रुपये किडनी ट्रान्सप्लांटसाठी आले आणि ते कसे आले, म्हणजे चेकने आले की डायरेक्ट हॉस्पिटलला ट्रान्सप्लांट झाले, याविषयी तुम्हाला मी थोडक्यात माझा अनुभव सांगणार आहे. तर एखाद्याला शेअर करा जेणेकरून एखाद्या गरीब पेशंटला त्याचा नक्कीच फायदा होईल. आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच सबस्क्राईब सुद्धा करा. कारण की मित्रांनो, बरेच असे पेशंट आहेत त्याचे गावाकडचे गरीब आहेत, त्या लोकांना ह्या योजनेचं माहिती नसतं आणि त्यांच्या म्हणजे माहिती नसतं, त्यामुळे त्यांना काय ना काय ते इकडून तिकडून आपलं कधी कधी ऑपरेशन सुद्धा त्यांचं होत नसतं. परंतु ह्या गोष्टी मला माहिती होत्या, त्यासाठी आम्ही म्हणजे मला माहिती होते, म्हणजे मी एकटेनेच नाही केलं, तर माझे जे सहकारी होते, माझे भाऊ वगैरे होते, धावणारे होते, त्या लोकांनी मला खूप सारी मदत केली. तर मुख्यमंत्री सहायता निधीमधून मला 2 लाख रुपये येणार होते आणि पंतप्रधान सहायता निधीमधून मला 3 लाख रुपये येणार होते. पण यासाठी मला काय करावं लागलं मित्रांनो, ज्यावेळी माझं ऑपरेशन होतं ना, त्या हॉस्पिटलचं मी एक इन्स्ट्रुमेंट लेटर मागितलं स्टार्टिंगला, की मला माझा अंदाजे खर्च किती आहे माझ्या ऑपरेशनसाठी. मग त्यांनी मला 10 लाख रुपयाचं एक इन्स्ट्रुमेंट दिलं लिहून, आणि मग मी माझ्या डॉक्टरांना दाखवलं. मग ते हॉस्पिटलचं लेटर प्लस त्यांची डॉक्टरांची सिग्नेचर स्टॅम्प आणि हे लेटर प्लस माझ्याकडचे कागदपत्र, माझे आधार कार्ड, पॅन कार्ड, माझा उत्पन्नाचा दाखला, रेशनिंग कार्ड, असे बरेच काही पेपरांचा एक मी फाईल बनवली. आणि मी मंत्रालयामध्ये डायरेक्ट नाही गेलो, मी कुठल्या तरी आमदाराकडे गेलो, कुठल्या तरी खासदाराकडे गेलो. का गेलो? कारण की मला माहिती होतं की डायरेक्ट आपण मंत्रालयात गेलो तर आपलं काम लगेच होणार नाही. तुम्हाला माहिती आहे सरकारी कामं ही ओळखीशिवाय होत नाही. याचा अनुभव मलाच नाही तर बऱ्याच लोकांना आहे. आणि आपण जर आमदारांच्या मार्फत गेलो तर तुम्हाला माहितीच आहे महाराष्ट्राचं राजकारण सुद्धा काय आहे ते. तर मित्रांनो, मी आमदाराकडे गेलो आणि त्यांच्याकडून मी ते एक लेटर मागितलं. म्हणजे मी स्वतः नाही गेलो, माझे हे होते सर होते, ते सर स्वतः गेले. त्यांनी खूप मला मदत केली या गोष्टीसाठी. तर त्यांनी एक त्यांच्या आमदारांचं एक लेटर आणलं गव्हर्नमेंटच्या स्टाम्पचं, आणि ते त्याने समोर लिहिलं होतं की आमच्या जिल्ह्यामध्ये राहणारी ही व्यक्ती आहे आणि त्याची आर्थिक परिस्थिती खूप गरिबीची आहे, त्यांना खूप पैशांची गरज आहे, हॉस्पिटलचा खर्च 10 लाख रुपये आहे. तर असं बऱ्याच काही मजकूर त्यावरती लिहिलं होतं. आणि मग ते मजकूर घेऊन त्यांनी मला सांगितलं की मंत्रालयात गेल्याच्या नंतर आपलं एक ऑफिस आहे, ऑफिसमध्ये आपलं पी आहे, तिथे जाऊन तुम्ही भेट, आणि मग ते तुम्हाला तिथे फॉर्म तुमचा लिहून देतील, भरतील, आणि तो फॉर्म तुम्ही दुसऱ्या ऑफिसमध्ये जाऊन सबमिट करायचं. तर मी मंत्रालयामध्ये गेलो. तर मंत्रालयामध्ये गेल्याच्या नंतर माझं काम संपूर्ण सोपं होतं, की मला माहिती होतं की जाऊन अशा व्यक्तीला आपल्याला भेटायचं आहे, आणि तिथे भेटल्याच्या नंतर मग आपण ते सांगतील आपल्या पुढे काय करायचे प्रोसेस. त्यामुळे माझं काम फास्ट झालं. आणि मग त्या व्यक्तीला भेटलो, त्यांनी मला संपूर्ण लेटर लिहिलं आणि मग मला सांगितलं की जाऊन दुसऱ्या कॅबिन म्हणजे दुसऱ्या डिपार्टमेंटला जाऊन ते सबमिट करा. आता मी दुसऱ्या डिपार्टमेंटला गेलो त्यावेळी तिथे ते लोक असतात, तर तिथे आपली फाईल पटकन म्हणजे पुढे ढकलली पाहिजे. पुढे गेले तर आपले पैसे लवकरात लवकर पास होतील. त्यासाठी मी स्वतःच गेलो होतो पेशंट म्हणून, कारण की मला माहिती होतं की आपण स्वतः गेलो तर आपलं काम कदाचित लवकर होईल आपल्याकडे बघून तरी. मग मी ते फाईल देताना त्यांना सांगितलं की सर प्लीज माझं रिक्वेस्ट आहे तुम्हाला की माझं लवकर काम होते. तर ते म्हणाले पेशंट कोण आहे? मी म्हटलं की मीच पेशंट आहे, बघ माझ्या मानेमध्ये पाईप टाकलेले आहेत अजून. तर त्यांनी देवाच्या आशीर्वादाने ते बोलला ठीक आहे तुमचं काम करतो. मित्रांनो, 3 दिवसामध्ये मला मेसेज आला, म्हणाला की तुमचे 2 लाख रुपये सक्सेस झाले, ऑपरेशनच्या नंतर तुम्हाला ही रक्कम तुमच्या हॉस्पिटलला ट्रान्सफर होईल. तर म्हटलं थँक्यू. आणि मग मित्रांनो, ऑपरेशनच्या नंतर 2 लाख रुपये ही माझ्या हॉस्पिटलला ट्रान्सफर झाले. आता मुख्यमंत्री सहायता निधी पंतप्रधान सहायता निधीमध्ये सुद्धा मी लेटर पाठवलं होतं. ते कसे पाठवलं होतं? आता दिल्लीला तर आपण जाऊ शकत नाही, पण आपल्याला पोस्टाने किंवा कुरिअर प्रायव्हेटमध्ये पाठवायचे होते. तर पोस्टाने पाठवलं तर कदाचित वेळ लागेल की नाही मला माहिती नव्हतं, त्याची मला आयडिया पण होती. परंतु मी फास्ट ट्रॅकमध्ये पाठवलं, का तर आपण लवकर जाऊ यासाठी मी कुरिअरने पाठवलं, आणि ते पण सुद्धा लेटर लवकरच पोचलं. तिकडून पोचल्याच्या नंतर मग मला मेसेज आला माझ्या मोबाईलवरती, आणि तिकडून पोस्टातून मला लेटर माझ्या गावाला गेलं माझ्या आधार कार्ड नंबरवरती. आणि त्याच्यामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचं स्वाक्षरी असलेलं लेटर आलं की तुमचं 3 लाख रुपये सक्सेस झाले. तर खूप आनंद झाला त्यावेळी मला, कारण की म्हटलं की आपलं ऑपरेशन आता लवकरच होईल आणि आपण यातून बाहेर पडू. बरं, आणि ऑपरेशन झाल्याच्या नंतर काही दिवसांनी मग ते 3 लाख रुपये सुद्धा मला चेक नाही आले मित्रांनो. ते हॉस्पिटलला ट्रान्सफर नाही झाले. हॉस्पिटलला यासाठी ट्रान्सफर झाले नाही कारण की माझं ऑपरेशन होऊन बरेच दिवस झाले होते, म्हणजे 2-3 महिने झाले होते. त्याच्यामुळे ते हॉस्पिटलला जाणार नव्हते, कारण की माझं ऑपरेशन झालं होतं. आता ही रक्कम जर हॉस्पिटलला गेली असती तर मला रिटर्न येणं खूप म्हणजे मुश्किल झालं असतं. त्यामुळे त्यांनी मला तिकडून डायरेक्ट चेकच दिला, आणि ते चेक माझ्या अकाउंटला लागला. त्याच्यानंतर मग माझे पुढचे जे 2.5 वर्ष होते मित्रांनो, दर महिन्याला मला 26-27 हजार किंवा 30,000, 35,000, 40,000 असा खर्च होता दर महिन्याला. आणि हा खर्च माझा त्या पैशातून निघाला. तर एकूण ते मुख्यमंत्री सहायता निधीचे 2 लाख रुपये आणि पंतप्रधान सहायता निधीचे 3 लाख रुपये हे मला मित्रांनो मिळाले. एकूण 5 लाख मिळाले, आणि त्यात माझ्या ऑपरेशनचा खर्चाचा पूर्ण भार माझ्या डोक्यावरून गेला. तर मित्रांनो, मी एखादा कुठला चांगला क्रिएटर वगैरे नाही की तुमच्यासमोर चांगला प्रेझेंट करू शकतो. मला जसं बोलता आलं तसं मी तुमच्यासमोर प्रेझेंट केलं. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आणि आपल्याला सपोर्ट करा. पुन्हा भेटू अशा नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.